कालपर्यंत 7.40 याच्यावरचं विश्लेषण झालं. 7.40मध्ये मोक्षमार्ग 2 नाही, मोक्षमार्ग एकच आहे. पण त्याचं निरूपण, त्याचं प्रेझेंटेशन, त्याची कथन करण्याची पद्धत प्रत्येक वेळेला श्रोते आपल्यासमोर एकाच रँकचे राहतील असं नाही. म्हणून त्या श्रोत्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे, जसं समयसारमध्ये 8व्या गाथेमध्ये सांगितलेलं ना, म्लेंच भाषा असणाऱ्या, म्लेंच भाषाच फक्त जो समजू शकतो त्याला म्लेंच भाषेतूनच उपदेश द्यावा लागतो. तर त्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की जो निश्चयाची भाषा समजत नाही, आत्मा वगैरे याचा संस्कार ज्याच्यावर नाही, अनादिकाळापासून कर्तृत्व आणि भोक्तृत्वाच्या संस्कारामध्ये जो दबलेला आहे, अशा जीवाला उद्धाराचा काहीतरी किरण असावा म्हणून व्यवहारण्याचं प्रयोजन आचार्यांनी केलेलं आहे. आणि वॉर्निंगसुद्धा दिलेली आहे की व्यवहारनया न अनुसर्तव्य, व्यवहारनयाच्या द्वारे तुम्ही उपदेश कथन जरूर करा, पण व्यवहारनया न अनुसर्तव्य, त्याचं अनुसरण याचा अर्थ असा की व्यवहार हा, व्यवहाराचे आता प्रत्येक ठिकाणी 4 भेद आहेत. त्या 4 भेदापैकी तिथे जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला अनुसरून ते कथन केलेलं असते. जसं कोणताही नय हा सम्यक शुद्ध ज्ञानाचा अंश आहे. याचा अर्थ असा की सम्यक दर्शन झाल्याशिवाय नयाचं खरं वास्तविक ज्ञान होत नाही. आणि सम्यक दर्शन याचा अर्थ की भगवान आत्म्याची प्रतिष्ठा झाल्याशिवाय, भगवान आत्म्याचं पंचकल्याणिक आतमध्ये झाल्याशिवाय, या शुद्धात्म्याला ओळखल्याशिवाय, शुद्धात्म्याचं प्रतिष्ठापन केल्याशिवाय कोणताही, म्हणजे त्याचा एक पाऊलसुद्धा मोक्षमार्गावर पडू शकत नाही. ज्याचं पहिलं पाऊल मोक्षमार्गावर पडलं त्याचा अर्थ तो सम्यक दर्शनपूर्वकच ते पडणार आहे. मिथ्या दृष्टीचा पहिला पाऊलसुद्धा मोक्षमार्गावर पडू शकत नाही. आणि म्हणून हे कोणत्याही नयाचं कथन करताना त्या ठिकाणी भगवान आत्मा आणि भगवान आत्म्याचं स्मरण, भगवान आत्म्याचं चिंतन, मी भगवान आत्मा आहे अशा विकल्पात्मक भूमिकेमध्ये तो पहिले येईल. ही विकल्पात्मक भूमिका त्याला पुढे निर्विकल्प होण्यासाठी डायरेक्ट मदतगार आहे. म्हणून ध्यानाचा ध्येय हा पंचभ्रमिष्ठी होत नाही. ध्यानाचा ध्येय हा बाहेर कोणतीही आकृती होत नाही, प्रतिमा होत नाही. तर ध्यानाचा ध्येय या देहरूपी देवालयामध्ये जो भगवान आत्मा विराजमान आहे तोच ध्यानाचा ध्येय, श्रद्धेचा श्रद्धेही तोच, ज्ञानाचा ज्ञेयही तोच. याच्या पलीकडं जैन धर्माची कोणतीही व्याप्ती नाही. याच्या पलीकडं जो काही शुभरागाचा पसारा आहे तो धर्मावर आलेला मैल आहे. बुऱ्याची साखर करतो ना, त्याच्यामध्ये थोडं दूध टाकतात. कशा करतात? चांगली टेस्ट लागावी म्हणून नाही, तर त्याच्यामधला मळ पहिले वर येतो, तो दिसायला पाहिजे, पहा याच्यामध्ये मळ आहे तो, आणि तो मळ रिमूव्ह करतो तो. तर हे दृष्टांत यासाठी आहे की या जैन धर्माच्या आचरणामध्ये हा जो शुभरागाचा जो पसारा आहे हा त्या मैलासारखा आहे. तो मैल आहे, साखरेमधला मैल आहे, हा धर्मामधला मैल आहे. हे श्रद्धान पाहिजे का हे तर सर्व मैल आहे, हे धर्म नाही आहे. धर्म तर फक्त एक, ओनली वन अँड ओनली वन. याचा काय अर्थ आहे? एक आणि फक्त एक. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा काय अर्थ होतं त्याचा? 2 वेळा एक शब्द वापरून काय करायचं? ते प्रेशराईज करण्यासाठी, विशिष्ट मुद्द्याला एम्फसाईज करण्यासाठी
त्याच्यावर भर देण्यासाठी भगवान आत्माचे ग्रहण करण्यायोग्य आहे, अन्य नाही. निश्चय मोक्षमार्गच हा समजून घेण्यासोबत आहे. व्यवहार मोक्षमार्ग हा वास्तविक नाही आहे, परंतु व्यवहारी जनाला काहीतरी त्याचं सांत्वन करण्यासाठी का ठीक आहे तुझी शुभरागामध्ये प्रवृत्ती आहे तर ठीक आहे, अन्य देवाच्या भक्तीच्या ऐवजी तीर्थंकर परमेश्वरीची भक्ती करत जा वगैरे वगैरे, हा त्याला सांत्वनापर उपदेश आहे. कारण हा उपदेश कशासाठी दिला का कमीत कमी तीर्थंकर पंचपरमेष्ठी यांच्या भक्तीद्वारे त्यांचं स्वरूप तू समजून घेशील आणि त्या स्वरूपावरून नंतर मग आपल्या आत्म्यावर येशील, तेव्हा तुझं कल्याण होईल. अजून आला नाही, परंतु तो मार्ग तसा त्याला सांगावा लागतो. कारण ज्या ज्या वेळेला मोक्षाची साधना होते त्या त्या वेळेला विकल्पाच्या भूमिकेमध्ये बाह्य परमेष्ठी असतात. हे जे जैन दर्शन जे आहे, जैन दर्शन किंवा जिनदर्शन, निजदर्शन, हे निजदर्शनासाठी ह्या सर्व वितराग प्रतिमा ठेवलेल्या आहेत. वितराग प्रतिमा कशाकरता ठेवलेल्या आहेत? नुसतं अंगावर पाणी दूध टाकायसाठी नाही, तो टाईमपास करण्यासाठी नाही. ती वितरागता आहे, त्याचं तू लक्ष दे, त्याचं स्मरण कर. आता समजा एका मंदिरामध्ये 50 प्रतिमा आहे, 50 प्रतिमेचं दर्शन कसं करायचं? एक मिनिट जरी तू प्रत्येक प्रतिमेसमोर उभं राहशील तर तुझ्या 50 मिनिटाचं ध्यान होईल की तिथे. हे 50 मिनिटाचं ध्यान आणि एका मूर्तीवर 50 कळश पाणी टाकणं, ही एक क्रिया. कोणती मोक्षमार्गाला जवळ? मोक्षमार्गाला जवळ कोणती आहे? पाणी टाकण्याची क्रिया जवळ आहे. काही पाणी पडतंय का? अनंत परमेश्वर कधी पाणी पडतंय का? मुनी अवस्था धारण केल्यावर कधी अभिषेक होतो का? मुनी स्नान करतात का? स्नानाची क्रिया ती एक बालकाची, ते एक अलौकिक बालक असते, तीर्थंकर होणार असते, म्हणून त्या बालकाची एक त्या प्रकारे तसा तो नियोग असतो, त्याचा तो पहिला अभिषेक असतो. बालकाचं जन्म झालेल्या बालकाचं स्नान जसं आपण करतो आपल्या घरामध्ये, तशा प्रकारे त्या अलौकिक बालकाचं ज्ञान त्या ठिकाणी मेरू पर्वतावर तेही देवतांनी केलेलं आहे. का? मनुष्याला तिथं का नेलं नाही? मनुष्य जाऊ शकत नाही. त्याच्या शरीराची रचना अशी आहे का विशिष्ट किलोमीटरपर्यंत 2-3 किलोमीटरच्या वर गेला तर हा जिवंत राहू शकत नाही मनुष्य तिथे. म्हणून कोणत्याही मनुष्याला त्या ठिकाणी मेरू पर्वतावर नेण्यात आलं नाही. तिथे वैक्रियक शरीराचे देवच तिथे जाऊ शकतात. हे त्याच्यामध्ये एक सायंटिफिक मुद्दा आहे. आणि आम्ही तो भाग म्हणजे पूर्ण धर्माचा 100% धर्म त्याच्यामध्ये होतो. कृतकृत्य होऊन जातो. अभिषेक पाहिला, बाबा धन्य झालं. कशाचा धन्य झाला? भगवान आत्मा तुझ्याजवळ आहे, त्याला कधी तू स्मरण केलं नाही, त्याचं कधी नाव ऐकलं नाही, तेव्हा कशामध्ये लिहिलं आहे ते पानसुद्धा पलटवत नाही. हा धन्य झाला. हा सर्व तू भ्रम आहे, भ्रमामध्ये पडलेला आहेस. नक्कीच तुझी दुर्गती होणार आहे. जो भगवान आत्म्याला ओळखत नाही त्याची दुर्गती होणार आहे. परदव्वाओ दुग्गई, अष्टपाऊडमध्ये का कुठेतरी एका गाथेमध्ये आलेलं आहे, परदव्वाओ दुग्गई म्हणजे काय? जे काही परद्रव्य आहेत, जे तुला इष्ट वाटत आहेत, जे अनिष्ट आहेत, तर त्याचा आधार घेतल्यानंतर दुर्गती होणार. परंतु जे परद्रव्य पंचपरमेष्ठी आहे यांच्या भक्तीमध्येच तुला जर रस वाटत असेल तर त्याही वेळेला तुझी दुर्गती नक्की होणार. परदव्वाओ दुग्गईचा हा अर्थ आहे. का? की त्याच्यामध्ये तू आपल्या भगवान आत्म्याचा अनादर केला, त्याचा बहुमान न करता पराचा बहुमान केला. अरे पराच्या बहुमानामध्ये तुझे अनंत जन्म व्यतीत केले, अनंत वेळा मुनिपद धारण केलं, तर पराचा बहुमान करण्यामध्ये गेला. पण निज भगवान आत्म्याचा बहुमान तुला कधी आलेला नाही. आणि त्यामुळे ही परदव्वाओ दुग्गई, प्रत्येकजण इथे बसलेला प्रत्येकजण हा दुर्गतीमध्ये आलेला आहे. मिथ्यात्व घेऊन येणं म्हणजे ही दुर्गतीच आहे.
अनंत जन्मामध्ये एकाही जन्मामध्ये तुझं सम्यक्त्वाकडे अचिव्हमेंट नाही, ही दुर्गती नाही आहे तुझ्या विचाराची, ही दुर्गतीच आहे. इथे पंचम काळामध्ये या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात, मी आहोत, सर्व मिथ्यात्व घेऊन आलेलो आहोत. हीच आपली दुर्दशा, आणि ही दुर्दशा आम्ही आमच्या मिथ्या मान्यतेने केलेली आहे. आमच्याजवळ आमचा भगवान आत्मा असतानाही तो आमच्यापासून आम्ही त्याला दुरावला आणि परद्रव्याच्या पाठीमागे लागलो. म्हणून परदव्वाओ दुग्गई, आणि म्हणून मोक्षमार्ग हा एकच आहे. परंतु त्याच्यासोबत असणारा शिवराग, त्याच्यावर मोक्षमार्गाचा उपचार करून अशा प्रकारे उपचरित कथन जिनवाणीमध्ये असते. तरी पण आचार्यांनी हे सांगून हिंट दिलेली आहे की व्यवहारनयो न अनुसर्तव्य, व्यवहारनयाचं अनुसरण करू नका. सावधान केलेलं आहे की नाही? सावधान केलेलं आहे. हा समजून घेण्यासाठी आहे फक्त की अशा प्रकारचा विकारी भाव, व्यवहार म्हणजे विकारी भाव, या पहिल्या भूमिकेमध्ये असतो. सावध राहा. हा विकारी भाव हा सुद्धा परंपरेनं मुक्तीला कारण नाही. विकार भाव टोटली तो त्याला ओमिट केल्याशिवाय, त्याला तोडल्याशिवाय मुक्तीचा मार्ग प्रशस्त होऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे ते झालं तर पॉईंट 7.40 नाही वरचा राग. शिवाय तू मानतोस की सिद्ध समान, शिवाय तुझ्या या मान्यतेमध्ये देखील व्यवहार निश्चयाचा परस्पर विरोध आला. त्याच्यावरचा त्याच्यावर का? शिवाय तू मानतोस की सिद्ध, शिवाय तू मानतोस की सिद्ध समान शुद्ध आत्म्याचे जे अनुभवन तो निश्चय नाही, आणि व्रत शील संयम आदी रूप प्रवृत्ती हा व्यवहार नाही होय. ही तुझी मान्यता सुद्धा ठीक नाही. बरोबर आहे. हे सर्वसाधारण लोकांची हीच मान्यता आहे. काय की आत्म्याची गोष्ट करणं, आत्म्याबद्दल विचार करणं, ध्यानासाठी करणं, स्वाध्याय करणं हे निश्चय आहे. आणि व्रत, पूजा, अभिषेक, प्रसाद, छिंद भिंद वगैरे ह्या गोष्टीमध्ये टाईमपास करणं म्हणजे हा काय झाला? हा व्यवहार झाला. अशा प्रकारची मान्यता सर्वसाधारणपणे 99 लोकांची आहे. 99 लोक म्हणजे ही पुष्कळ झालं. 1% सुद्धा नाही अध्यात्मामध्ये. पर्सेंटेज काढाल तर तुम्ही जितकी लोकसंख्या आहे 99%च्या हिशोबानं तेवढे सुद्धा आध्यात्मिक याच्यामध्ये पूर्ण श्रद्धावान लोक नाही आहे जगामध्ये. कारण ही तुझी मान्यता ठीक नाही आहे. हा तर एक व्यवहार आहे. व्यवहार वेगळा आणि व्यवहार नाही वेगळा. गपलत आहे का नाही? व्यवहार आणि व्यवहार नाही, दोघांमध्ये अगदी फरक आहे. व्यवहार याचा अर्थ व्यवहारामध्ये दिसणाऱ्या क्रिया, त्याचं नाव व्यवहार आहे. आणि निश्चयाचा अर्थ असा आहे की चय म्हणजे सिलेक्ट करणे. चय म्हणतो ना, चय याचा अर्थ सिलेक्ट करणे, आणि नि उपसर्ग लावलेला आहे निश्चय, की ज्याला सिलेक्ट करण्यासाठी दुसरा पर्याय नाही. सिलेक्ट तेव्हा करू शकतो तुमच्याकडे 2-4 पर्याय असतील तेव्हा याच्यात सिलेक्ट करायचे, एक निवडा कोणता. परंतु ही अशी वस्तू आहे का तो निश्चय याचा अर्थ त्याला सिलेक्शन करण्यासाठी काही स्कोप नाही. ती ठेवलेली आहे, बस ही ठेवलेली आहे ना, याच्यामध्ये तुझा विकल्प नाही. ही एकमेव वस्तू तुला हितकारक आहे, त्याच्यामध्ये चयन नाही आहे, तर तो झाला निश्चय. ते सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला चॉईस नाही आहे, त्याचं नाव निश्चय. तर व्यवहार म्हणजे ह्या शारीरिक क्रिया, धर्माच्या नावाने होणाऱ्या शारीरिक क्रिया हा झाला व्यवहार. परंतु धर्म जो आहे तो धर्म डिफाईन केल्याशिवाय, धर्माची व्याख्या निर्णय केल्याशिवाय, व्याख्येचा निर्णय केल्याशिवाय धर्माचं आचरण होऊ शकत नाही. कुणी शुभरागाला धर्म मानतो, मग त्याच्या व्याख्यानुसार त्याचं ते आचरण बरोबर आहे. परंतु मुळामध्ये धर्म म्हणजे काय याची डेफिनेशन माहीत नसल्यामुळं, हे तुम्ही त्याला म्हणजे फिक्स न केल्यामुळे सर्व घोळ उत्पन्न आहे. तर हा व्यवहार म्हणजे क्रियेचा भाग. त्यानंतर व्यवहार नय म्हणजे काय? नय म्हणजे
ही एक शुद्ध ज्ञानाची पर्याय जी पर्याय काय करते त्याच्यामध्ये आता असं 4 भाग असल्यामुळे एकाच वाक्यामध्ये त्याचं सांगता येणार नाही. पहिले सद्भूत व्यवहार आहे, थोडक्यात सांगतो की सद्भूत व्यवहार याचा अर्थ असा की वस्तू अखंड आहे, भगवान आत्मा अखंड आहे, त्याच्यामध्ये ज्ञान दर्शन सुख वीर्य आदी अनंत गुण भरलेले आहेत. परंतु अनंत गुणांचे अलग अलग प्रदेश नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असे भेद नाही का या ठिकाणी ज्ञान आहे इकडे दर्शन आहे इकडे सुख आहे, असे भेद नाही आहे. म्हणजे वस्तू अनंत गुण असूनही वस्तू अखंड आहे. मग वस्तू अखंड आहे तर समजून घेण्यासाठी ज्ञान दर्शन सुख वीर्य चारित्र्य आदी आदी हे जे भेद करून शिष्याला सांगण्यासाठी जी कथन पद्धती आहे त्या कथन पद्धतीचं नाव आहे सद्भूत व्यवहार. सद्भूत व्यवहार एका अखंड वस्तूमध्ये भेद केले कशासाठी? समजावून सांगण्यासाठी. प्रॉब्लेम असा आहे की वस्तू किंवा कोणतंही ज्ञान समजून घेतल्याशिवाय त्याची प्रतिष्ठापना ज्ञानामध्ये होत नाही. समजून घेण्याचे मार्ग आहे. तशाच प्रकारे असद्भूत व्यवहार त्याच्यात पडत नाही प्याचा. तर व्यवहार नाही वेगळा, व्यवहार वेगळा. तर हा जो मिथ्यादृष्टी आहे भटकलेला हा व्यवहारालाच व्यवहार नाही मानतो आणि म्हणून त्याच्या आचरणामध्ये सम्यकपणा राहत नाही. म्हणून ही तुझी मान्यता ठीक नाही. कारण काही द्रव्य स्वभावास निश्चय आणि काहीसा व्यवहार अशी संज्ञा आहे असेही नाही. काही द्रव्य स्वभाव असेल त्याला निश्चय म्हणायचं, काहीसा व्यवहार असेल अशी व्यवहार असं म्हणायचं, असं त्याचं स्वरूप नाही आहे. एकाच द्रव्याच्या भावास त्यास द्रव्य स्वरूपाने निरूपण करणे हा निश्चय नाही हो. एका द्रव्याच्या भावास त्यास द्रव्य स्वरूपाने निरूपण करणे हा निश्चय नाही होय. आणि त्या द्रव्याच्या भावास पर्यायास उपचाराने अन्य द्रव्याच्या भावरूपाने निरूपण करणे हा व्यवहार नाही होय. जसे मातीचे घागरीला मातीची घागर मानणे हा निश्चय आणि घृत संयोगाच्या अपेक्षेने त्यासच तुपाची घागर म्हणणे हा उपचार. हे पेटंट उदाहरण आहे जैन सायकॉलॉजीचे. जैन पेटंट उदाहरण कोणतंही कुंभार आणि मडकं, तुपाची घागर, तुपाची भरणी, याच्या पलीकडं दृष्टांत कोणाही नव्हता. म्हणजे घरोघरी मातीच्या चुला होत्या, मातीची भांडी होती आणि मुनिराजांना सुद्धा कुठेही जंगलामध्ये कुंभारच दिसे. म्हणून त्यांच्या लिहिण्यामध्ये सुद्धा दृष्टांत कोणाचा आला तर कुंभार आणि मडकं. मडक्याचा करता कुंभार आहे किंवा नाही, अशा प्रकारे त्या संस्कृतीचं दर्शन होते. समयसार ज्यावेळेला रचला गेला त्यावेळेला कशी संस्कृती होती त्याच्यावर थोडा प्रकाश पडतोय. आणि घृत संयोग, तूप तर घरोघरी होतंच, कारण जनावरं राहणारच आहे आणि जिथे जनावरं आहे तिथे तूप राहणार आहे, दूध राहणार आहे. त्यामुळे हे दृष्टांतसुद्धा मोस्ट कॉमन माणसांचे आहेत. म्हणून काही बाबीला तू निश्चय समजतोस व काहींना जो व्यवहार समजतोस हा तुझा निव्वळ भ्रम आहे. शिवाय तुझ्या या मान्यतेमध्ये देखील व्यवहार पहिलंच वाक्य, शिवाय तू मानतोस की सिद्ध समान शुद्ध आत्म्याचे जे अनुभवन तू निश्चय नाही आणि व्रतशील संयमादी रूप प्रवृत्ती हा व्यवहार नाही होय, ही तुझी मान्यता सुद्धा ठीक नाही. सिद्ध समान शुद्ध आत्म्याचे जे अनुभवन तो निश्चय नाही, ही अशी तू मान्यता करून घेतलेली आहे. निश्चय नयाचे सुद्धा प्रकार आहेत. असं काल मी ताईला प्रश्न विचारला होता की प्रवचनसारमध्ये 189वी गाथा आहे की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे आत्म्याच्या परिधीमध्ये आहेत, रागद्वेष आत्म्याच्याच परिधीमध्ये आहे,
तर रागद्वेषादी विकारी भाव, जिथे रागद्वेषादी विकारी भावांना शुद्ध निश्चय नयाचा विषय म्हटलेला आहे. शुद्ध शब्द आहे. शुद्ध निश्चय नयाने रागद्वेष जीवाचे आहे आणि त्याच्यावर त्याचं समर्थन करून जयसेनाचार्यांनी त्या रागद्वेषाला परंपरेनं मुक्तीचं कारण मानलेलं आहे. त्याचं कसं कारण मानलेलं आहे की रागद्वेष हे परंपरेने तो मुद्दा आलेला आहे. तो असं मानत नाही. तो आपणही म्हणतो की नाही सिद्ध समान सदा मैं ही सिद्ध परमात्मा म्हणतो, तर काय आपण पर्यायीनं मानतो का? त्या व्यक्ती तो कशा रूपानं मानतो. मिथ्या दृष्टी असेल तर तो पर्यायीनं मानतो की मी सिद्धच आहे, परंतु सम्यक दृष्टीसुद्धा म्हणतो का नाही मी सिद्ध समान आहे म्हणतो. इथलं वाक्य कसं आहे बघा, सिद्ध समान शुद्ध आत्म्याचे जे अनुभव तो निश्चय नाही. मग ही सिद्ध परमात्मा सारखंच झालं ना. इथं सिद्ध समान शब्द आहे, तो स्वतःला सिद्ध मानत नाही. बरोबर आहे, तो मानत नाही. हा, परंतु सिद्ध समान माझं स्वरूप आहे हे त्यांनी मानलं. यात चूक काय? एक मिनिट. सिद्ध समान शुद्ध मानतोस याच्यामध्ये भयंकर गोंधळ आहे. गोंधळ असा का पर्यायीनं मानायचं का स्वभावानं मानायचं? नाही, वाक्य जे लिहिलेलं नाही, वाक्य लिहिलंय बरोबर आहे. शुद्ध आत्म्याचे जे अनुभवन, सिद्ध समान शुद्ध आत्म्याचं अनुभवन. अनुभवन कोणाचं? शुद्ध आत्म्याचं. कोणाच्या अर्थातच आपल्या. हा, आणि तो आत्मा कसा? तो सिद्धांसारखा शुद्ध असणारा आत्मा अशा प्रकारचं अनुभवन तू करतोस. आता यात कुठे ठीक नाही आहे. पुढे जे या संबंध वाक्याला जे म्हटलं आहे तुझी मान्यता सुद्धा ठीक नाही. हे थोडंसं समजवून पाहिजे. त्याचा खुलासा दिला 7.41 मध्ये खुलासा आहे त्याचा. वाचू आपण तो खुलासा आहे. आणि व्रतशील संयमादी प्रवृत्ती हा व्यवहार नाही होय अशी तुझी मान्यता सुद्धा ठीक नाही. झालं ते एका द्रव्याच्या भावास त्यास द्रव्य स्वरूपाने निरूपण करणे हा निश्चय नाही आणि त्या द्रव्याच्या भावास पर्यायी उपचाराने अन्य द्रव्याच्या भावरूपाने निरूपण करणे हा व्यवहार नाही होय असे जसे माझे झाला. शिवाय तुझ्या या मान्यतेमध्ये देखील व्यवहार निश्चयाचा परस्पर विरोध आला. जर तू स्वतः सिद्ध समान शुद्ध मानतोस तर व्रताधिक का करतोस? ते वरच्या वाक्यात आणि याच वाक्यात फरकच आहे ना. खालच्या वाक्यात त्यांनी मानतोस म्हटलं आहे आणि वरच्या याच्यात अनुभवन करण्याचा विषय. आता सिद्ध समान शुद्ध मानतो म्हटलं किती झालं पर्यायी. तिथं सगळं आटोपला, विषयात आटोपतो. इथं वर जे वाक्य आहे अनुभवन करण्याचा जो विषय आहे, ठीक आहे, तो अनुभवन करतो सिद्ध समान, ते अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काही दोष नाही. पण त्याला पुढे जाऊन त्यांनी पुढच्या याच्यामध्ये ही तुझी मान्यता ठीक नाही हे जे लिहिलं आहे ते असं लिहिलं आहे की व्रतशील संयमादिरूप प्रवृत्ती हा व्यवहार नाही होय. हा व्यवहार नाही, हा नाही आहे. आणि तेवढंच इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये पूर्ण वाक्य आहे. पूर्ण वाक्य आहे की नुसतं सिद्ध समान मी शुद्ध आहे असं मानणं म्हणजे एवढंच काही निश्चय न्यायाचं स्वरूप नाही आहे. निश्चय न्याय याही पुढे जाऊन आणखी सांगणार आहे. हा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. निश्चय न्यायाचा दायरा नुसतं तेवढाच नाही आहे मी सिद्ध समान आहे. निश्चय न्यायाचा दायरा प्रवचनसारमध्ये जसं आता मी विषय सुरू केला होता की रागद्वेषांनी युक्त असे जे भाव ते माझे आहेत हे मानणं सुद्धा निश्चय न्यायाच्या कक्षेमध्ये त्यांनी घेतलेले आहे.
अनुभव म्हटलं म्हणून लिहिलं. हा म्हणूनच मला आणलं ना ते वाक्य. अनुभव म्हटलं म्हणून मिथ्या मान्य झालं ना, मान्यता. कसं काय? अनुभव कसं मिथ्या दृष्टी ऐकली, मिथ्या अनुभव कसं झालं म्हटल्याने काय झालं? अनुभव करणे हे काही वाईट नाही आहे, अनुभवच केला पाहिजे. मी सिद्ध समान आहे असं अनुभवन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही दोष नाही. मानणं बरोबर आहे, पण अनुभव नाही. आणि पर्यायीनं मानणं त्याच्यावर फक्त ऑब्जेक्शन आहे. द्रव्य स्वभावाने मी सिद्धासारखाच आहे असं मानणं, अशा प्रकारे ध्यान करणं हा एक निश्चय नयाचाच भाग आहे. याच्यामध्ये काहीच नाही. बोला तुमचं काय म्हणते त्याच्यावर, अंडरस्टँडिंग, रीडिंग. तुमचं वाक्य ते आहे की कारण काही द्रव्य स्वभावास निश्चय आणि काहीच व्यवहार द्रव्य स्वभाव तसे दोन. म्हणजे तेवढीच तुझी मान्यता त्या मुद्द्यापर्यंत मर्यादित करू नको की फक्त सिद्ध समान मी आहे एवढं अनुभवन म्हणजेच निश्चय. निश्चय नयाचं क्षेत्र आणखी पुढे आहे. त्या निश्चय नय व्यवहार नय हे डिटेल समजून घे, तरच तुला व्यवस्थित ज्ञान होईल, हा त्याचा अर्थ आहे. ते बस सुमन काकूंनी सांगितलं ते बरोबर आहे. ते आलं लक्षात की हे जे सगळं कथन आहे मिथ्यादृष्टीचं कथन आहे, आणि मिथ्यादृष्टी हे मानतो हे चूक आहे. हे बरोबर नाही, बरोबर. चला तरी आपण आलं लक्षात, आला मुद्दा तो. तरी उद्या घेऊ मुलाला. जर व्रताधिकांची साधना करून सिद्ध होऊ इच्छितोस तर वर्तमान काळी शुद्ध आत्म्याचे अनुभवन करणे हे खोटे ठरले. असा या दोन नयामध्ये परस्पर विरोध आहे. म्हणून दोन्ही नयांना एकाच वेळी उपादेयपणा या प्रकारे संभवू शकत नाही. दोन्ही नय एका वेळेला उपादेय ग्रहण करण्यायोग्य नाही. निश्चयाच्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर व्यवहार नय हा अनुसरण करण्यायोग्य नाही, आणि व्यवहाराच्या भूमिकेमध्ये आणि असं आहे की निश्चय नयाचा निषेध कोणीच करू शकत नाही. निश्चय नय हा व्यवहाराचा पदोपदी निषेध करेल, परंतु व्यवहार नय हा निश्चयाचा कधीच निषेध करू शकत नाही. निश्चय नय हा अभेद्य आहे, त्याचा निषेध कोणी करत नाही. व्यवहाराच्या भूमिकेमध्ये सुद्धा निश्चय नय उपादेय आहे, परमोपादेय आहे. आणि निश्चयाच्या भूमिकेमध्ये तो तर आहेच, त्याने तो स्वीकारलाच आहे. नुसतं स्वीकारून नाही तर त्याच्यामध्ये आत्मध्यानामध्ये आपल्याला सिद्ध समान तो अनुभवतो, हे 100% बरोबर आहे. याच्यामध्ये निषेध त्याचा नाही आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये जो काही व्यवहार आहे तो व्यवहार निषेध्य होतो, निश्चयातर्फे तो निषेध्य होतो. परंतु व्यवहाराच्या भूमिकेमध्ये निश्चयाचा निषेध होत नाही का? निषेध एकातर्फीच होईल. समयसार आदी ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे शुद्ध आत्म्याचे अनुभवास निश्चय आणि व्रत संयम तपाधिकास व्यवहार म्हटले आहे, तसेच तर आम्ही म्हणतो. वास्तविक असं समयसारमध्ये नाही आहे की व्रत संयम तप म्हणजे व्यवहार आहे. व्रत संयम तपाला व्यवहार म्हटलं का? वेगवेगळ्या विभक्तीने त्यामध्ये तो फक्त समयसार शुद्ध आत्म्याचे अनुभवन हाच विषय आहे. समयसार कसं आहे की शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीच्या प्राक्पदवीमध्ये, पूर्वीच्या अवस्थेमध्ये तो जो जीव आहे तो व्रत संयम तपादिकाच्या भूमिकेमध्ये आढळतो. शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे सम्यक दर्शन झालेलं असते, आणि त्यामुळे त्या संयम व्रत तपादिकावर मोक्षमार्गाचा उपचार होतो, हा त्याचा अर्थ आहे. शुद्ध आत्म्याचा अनुभव समीचीन मोक्षमार्ग आहे. शुद्ध आत्म्याचा अनुभव समीचीन मोक्षमार्ग आहे, त्यामुळे त्यास निश्चय म्हटले आहे. तेथे स्वभावाशी अभिन्न आणि परभावाहून भिन्न असा शुद्ध शब्दाचा अर्थ समजावा.
स्वभावाशी अभिन्न आणि परभावापासून भिन्न, आपल्या चैतन्य स्वभावापासून, आपल्या चैतन्य स्वभावाशी, आपल्या वीतराग स्वभावाशी, आपल्या साम्य स्वभावाशी अभिन्नपणा, याचं नाव शुद्ध. आणि मी शुभरागापासून, अशुद्ध भावापासून भिन्न आहे. हे तिथे ती भिन्न शब्दाचा अर्थ आहे. शुद्ध शब्दाचा अर्थ समजावा, परंतु संसारी जीवास सिद्ध मानणे, इथं मानण्यावर आहे. जे काही जिथे कॉन्ट्रडिक्शन आहे जिथे, त्याचा अर्थ आहे की सिद्ध स्वतःला सिद्ध मानणे, याच्यावर ऑब्जेक्शन आहे. पर्यायीनं मी सिद्ध आहे असं मानणं हे मिथ्यात्वाचं लक्षण आहे. म्हणून जीवा सिद्ध मानणे असा शुद्ध शब्दाचा भ्रमरूप अर्थ समजू नये. म्हणजे पर्यायीनं मी शुद्ध आहे असं मानलं, हा भ्रम झाला. मी स्वभावाने शुद्ध आहे, 100% शुद्ध आहे. व्रत तपानी साक्षात मोक्षमार्ग तर नाहीत, परंतु निमित्तादिकांच्या अपेक्षेने यांना उपचाराने मोक्षमार्ग म्हणतात. उपचाराने म्हणतात, म्हणून त्यास व्यवहार म्हणतात. हे म्हणण्यापुरतं आहे. व्यवहार हा म्हणण्यापुरता आहे. बाकी व्यवहाराचं खरं योगदान निश्चयाला प्राप्त करून घेण्यासाठी काही नाही. व्यवहाराचं योगदान निश्चयाच्या भूमिकेला उंचावण्यासाठी आहे का काही? व्यवहाराचा कोणता शुभराग तुम्हाला शुद्ध आत्म्याच्या ध्यानासाठी कार्यकारी होईल? दाखवतो. तो स्टेशन दाखवलं त्यांनी. आग्रा दाखवलं तर पुढचं स्टेशन तिकडे मथुरा येणार, दिल्ली येणार. खात्री झाली की आग्र्यापर्यंतचा प्रवास माझा बिनचूक आहे. गाडी तीच आहे बरोबर, दुसऱ्या रॉंग गाडीमध्ये बसलेलं नाही. मोक्षमार्गाच्या गाडीत बसल्यानंतर पहिल्या भूमिकेमध्ये शुभराग आणि पंचपरमेष्ठीचं श्रद्धान वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे व्यवहाराच्या, ह्या भूमिकेमधूनच ती गाडी जाईल. परंतु त्या स्टेशनला सोडत जाईल, घेत नाही जाणार, सोडत जाते. पुढच्या भूमिकेमध्ये तो जो शुभराग आहे तो सुद्धा कमी होत जाईल. त्याला टाळा, तो नाही आहे मोक्षमार्ग, अशा प्रकारे त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणून त्याला उपचाराने मोक्षमार्ग म्हणतात, साक्षात मोक्षमार्ग नाही. म्हणून त्यास व्यवहार म्हणतात. याप्रमाणे भूतार्थ, अभूतार्थ, मोक्षमार्गपणामुळे त्यास भूतार्थ म्हणून निश्चय, अभूतार्थ म्हणून व्यवहार म्हटले आहे. म्हणून असे समजा. परंतु हे दोन्ही समीचीन मोक्षमार्ग आहेत आणि या दोहोसही उपादेयता आहे असे मानणे तर ही मिथ्या बुद्धीच आहे. प्रश्न: आम्ही श्रद्धांतर निश्चयाचेच ठेवत आहोत आणि प्रवृत्ती मात्र व्यवहाररूप ठेवत आहोत. याप्रमाणे या दोनही नयांचा अंगीकार करणे मग तर चालेल ना? प्रश्नकर्ता म्हणतो, श्रद्धांतर आम्ही भगवान आत्म्याचं करतो, परंतु आमची प्रवृत्ती मात्र व्यवहाररूप धर्मामध्ये गुंतलेली आहे. तर मग या आमच्या संपूर्ण आचरणाला तुम्ही मोक्षमार्ग म्हणाल काय, असा प्रश्न आहे. अर्थात उत्तर सांगून येतो की तो मोक्षमार्ग नाही. कारण का? प्रवृत्ती मात्र व्यवहाररूप ठेवत आहोत. प्रवृत्ती आम्ही व्यवहाररूप ठेवलीचा अर्थ प्रयत्नपूर्वक तू व्यवहाराला कवटाळून बसला. व्यवहार चांगला आहे म्हणून त्याला ठेवून घेतलं आपल्याजवळ, तर तो मोक्षमार्गावर कधी लागणारच नाही. तो व्यवहार आपल्या कमजोरीमुळे, चारित्र्याच्या कमजोरीमुळे आपतित शब्द आहे. आपतित आहे तो, म्हणजे येऊन पडलेला आहे, नशिबाला लागलेला आहे तो. नशिबामुळं आमचं ते पुरुषार्थ चालला नाही म्हणून व्यवहारामध्ये अडकून पडलेला आहो, ही खेदाची बाब आहे.
समासाच्या त्या कलशामध्ये आहे की नाही ते उदाहरण दिलेलं आहे, लाकडी चालताना लाकडी वागवणं, काठी वागवणं हे काही शहाणपणाचं किंवा त्याच्या तंदुरुस्तीचं लक्षण नाही. तब्येत चांगली आहे, सुदृढ आहे त्याचं लक्षण नाही, तर त्याच्या कमजोरीचं लक्षण आहे काठी वागवणं. तसं व्यवहाराचा आलंबन घेणे हे त्याच्या कमजोरीचं लक्षण आहे, हे काही त्याला भूषणास्पद नाही. उत्तर, असे देखील चालणार नाही. कारण की निश्चयाचे निश्चयरूप आणि व्यवहाराचे व्यवहाररूप श्रद्धान करण्यायोग्य आहे. प्रत्येकाचं फील्ड अलग अलग आहे, प्रत्येकाचा प्रदेश अलग अलग आहे. निश्चय निश्चयाच्या भूमिकेमध्ये शोभून दिसतो, व्यवहार व्यवहाराच्या भूमिकेमध्ये तसा असतो. एकाच नयाचे श्रद्धान करणे म्हणजे एकांत मिथ्यात्व आहे. एकाच नयाचे श्रद्धान करणे म्हणजे निश्चय तर परम आदरणीय आहे, परंतु त्या निश्चयासोबत व्यवहार नसतोच, शुभराग नसतोच, ही जी मान्यता आहे ती चुकीची आहे. ते एकांत मिथ्यात्व. आणि प्रवृत्तीमध्ये तर नयांचे प्रयोजनच आहे. प्रवृत्तीमध्ये तर नयांचे प्रयोजनच आहे. आता इथे आहे तिकडे नाही. बरं, नवीन पुस्तकामध्ये आहे शब्द आहे शब्द आहे नवीन पुस्तक. हो, आता पुढे त्याचा क्लिंग निघेल. पुढे वाचून या. पुढच्या वाक्यात असतात आहे त्यामुळे ते आहेच लागेल. कारण प्रवृत्ती म्हणजे द्रव्याची परिणती. त्यापैकी जी ज्या द्रव्याची परिणती आहे ती त्याच द्रव्याची कथन करणे हा निश्चय नाही, आणि ती परिणती विशिष्ट अपेक्षेने अन्य द्रव्याची सांगणे हा व्यवहार नाही. याप्रमाणे अभिप्रायानुसार कथन असल्यामुळे त्या प्रवृत्तीमध्ये दोन्ही नय असतात. काही फरक पडत नाही. परंतु प्रवृत्ती तर काही नयरूप नाही, म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे दोनही नयाचे ग्रहण मानणे मिथ्या आहे. काय निघालं मग, आहे का नाही? उद्या परत चर्चा आता ज्याची निश्चय दृष्टी बनली आहे त्याला काही फरक पडत नाही, आहे असो का नाही असो. तो हे बघतोच कशाला, हा, तो बघतच नाही, कशाला पाहिजे, पाहतच नाही आहे. ह्या चिल्लर गोष्टी पाहत नाही. तो माझा शुद्धात्मा आहे. निज निधी निज को बताई, अनंत अनंत उपकार है उसके लिए दिनवानी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार. धन्य धन्य है वीर गणेश्वर, गुणानंत में करे परिणति
करो निवास केवल ज्ञान भानु ऐसे जिन देव सदा जयवंत रहे। जो समरस समय शरीरी सुख दायक मुक्ति को प्रिय है। चरण कमल में शांति के आधार। ज्ञायक अनुपम बालयति मम परिणति में ही करो निवास। परिणति में ही करो निवास। ज्ञान से